स्क्रीनवरती पाहू शकता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला भेटत आहे। तर हा लेख आहे महासंवाद जी की गव्हर्नमेंटची साईट आहे। पहा, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार। तर आपण अधिकची माहिती आता घेणार आहोत। पहा, महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते, परंतु गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदललेले आहे। कधी अवेळी येणारा पाऊस, तर कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, तर कधी अतिवृष्टी आणि महापूर, एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे। कर्जबाजारीपणाच्या चर्चेत अडकलेल्या या शेतकरी बांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे। ते म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026। ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नवे उमेदीने शेती करण्याची संधी देणारी नवसंजीवनी ठरवणार आहे। तर पहा, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। पाहू शकता, राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिली जात आहे। अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। प्रशासकीय पातळीवर सर्व पूर्ण तयारी झाली असून जुलै, पहा इथे, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। दुसऱ्या आठवड्यापासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। योजनेस त्रिसूत्र कर्जमुक्ती, एक वेळा समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ आहे। यामध्ये 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती आहे। एक वेळ समझोता योजना आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आहे। आणि पहा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन म्हणजे आधार प्रमाणीकरण अनिवार्य असणार आहे। हे आधार प्रमाणीकरण ऑनलाईन असणार आहे, पारदर्शक असणार आहे, आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली की शासनाकडून थेट कर्जमुक्ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल। एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांना हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासन कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे। यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। यादी आलीच की आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। शेतीवाडी हे शेतकऱ्यांसाठी चॅनल बनलेलं आहे, सबस्क्राईब करा। यादी आल्यानंतर कशी डाउनलोड करायची, त्यानंतर जे आधार प्रमाणीकरण ऑनलाईन करायचं ते सुद्धा आपल्या चॅनलवरती सांगण्यात येणार आहे। तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आपल्याला समजलं असेल की तुमची यादी प्रसिद्ध होईल। ही यादी तुमच्या बँकेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, कारण पहा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक नवीन गती ठरणार आहे। पहा, अशा पद्धतीचा हा लेख आहे। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये कर्जमुक्तीची संपूर्ण माहिती सुद्धा भेटणार आहे। धन्यवाद।